फिर से स्वागत है। मैंने एक फोटो आपको सारे फोटो पटाया है। ओ देखो अच्छा है क्या नहीं। आपको कुठला फोटो पसंद आता है वही शेअर और लाईक करो। म्युझिक म्हणून मारल्या उड्या तुम्ही आर साऱ्यांना माहित आहे मी कुठं नाही कमी विचारून बघ मार्केट मध्ये आहे रे कोण बॉस बघ आहे रे कोण बॉस अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। तर ओके मित्रांनो, आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल तुमनं डिस्क्रिप्शन बघून असं ओके एकदम खतरनाक आता व्हिडिओ केलं आहे. तुम्ही ते इंस्टाग्राम रील्समध्ये खूपच आहे व्हायरल होत आहे डिमांड ओके. तर मी आहे ते एकदम खतरनाकपणे आजचा व्हिडिओ बनला आहे. काय काम चॅपकार्ड ॲप्लिकेशनमध्ये पण बनवतात. आपण आहे ते म्हणलं ऑलमोस्ट फेवरेट ॲप्लिकेशनमध्ये बनवूया. तुम्हाला विजरा कोड ॲप्लिकेशन कुठून मिळेल आपल्या टेलिग्रामला जॉईन करा, तिथून तुम्हाला फ्री मिळून जाईल ओके. जस्ट ओपन करून घ्यायचे प्रीसेड ओके. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सेकिपेड बिटमार्क दिले आहेत ते इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्ट असं पुरं ओपन करून घ्या बिटमार्क सॉन्ग ज्या थोडे बीट्स खूप दिसतील ओके. तर काळजीपूर्वक व्हिडिओ कंप्लीट एंडपर्यंत बघा नाहीतर समजणार. थोडं झूम करा. झूम केल्यानंतर प्लस जावा मीडियामध्ये जावा आणि मी तुम्हाला दिलेलं आहे बुस्टर रील्स असं परत दिलेलं आहे. तुमचा 2 फोटो लागतील किंवा एक लागतील काय अडचण नाही. फक्त आहे ते अशाप्रकारे एक फोटो ॲड करून घ्या ओके. इथंवर 5 याच्यापर्यंत ॲड करून घ्या. 3 डॉट करा. बिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करा. केल्यानंतर आता तुम्हाला प्रोसेस बघू शकता. इथं बघायचं जस्ट प्लिस्ट करत जायचं इथं अशा मधला टच करून प्लिस्ट करत जायचं आहे ओके. तर बघू शकतो मी असं 5 लेअर करतो याला बरोबर. इथे अशा प्रकारे करतो 5 लेअर करतो तुम्हाला सांगून देतो ओके. तर आता बघू शकतो इथं काळजीपूर्वक व्हिडिओ एंडपर्यंत बघा ओके. तर बघू शकतो अशा प्रकारे झाला. तुम्हाला काय करायचं आहे रोटेट करायचं आहे. हा फोटो आहे ते इथं रोटेट मूव्हमेंट ट्रान्सफर ऑप्शन दिसेल. इथं रिसाईज म्हणजे एक रिसाईजचं दिसेल आणि इथं मायनस बघू शकतो किती करायचं आहे. एक 80च्या दरम्यान करून घ्यायचं ओके. 80 रुपये केल्यानंतर आता पुढचा आहे तो आपल्याला बघू शकता. पुढचा आहे ते रोटेट करायचा आहे. इकडं मूव्हमेंट ट्रान्सफर रोटेट करून अशा पर्याला इकडं अशा पर्याय -90 करून घ्यायचं. 90 केल्यानंतर थोडं झूम करा रिसाईजमध्ये जाऊन. रिसाईज झूम केल्यानंतर अशा पर्याय खाली थोडं करून घ्या ओके. इकडं उजव्या साईडला देखील अशा प्रकारे करून घेऊया. तर अशा प्रकारे एकदम खतरनाकपणे करून घ्या. कमेंट टाका मित्रांनो एकदम खतरनाकपणे जान दूर संगत होऊन जाऊन दे ओके. तर तुम्ही देखील स्टोरी अपलोड करताना मेन्शन करत चला ओके. तर बघू शकता इथं मी ठेवून देतो. तर आता हा आहे तो याला आपण फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जावा आणि इथं जस्ट सर्च करा मिरर इफेक्ट सिलेक्ट करून घ्या. मी एम टाकलं बघू शकता इथं मिरर इफेक्ट जस्ट सिलेक्ट करून टाका स्टँडर्ड सेटिंग ओके. सोडा याला ओके. आता अशा परत दिसून जाईल तुम्हाला. आता बघू शकता 5 लेअर आहेत ते सॉरी पुढं आपण इमेज 5 लेअर आहे ते कॉपी करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा. इथं कॉपी लेअर 5 लेअर करून घे. इथे पेस्ट मारून टाका आणि इथं बघू शकता तुम्हाला काय काय वेळेस आहे ते बघू शकता. इथं 5 आहेत. तिथं आपण बीट्स थोडे ओके. तर बघू शकता इथं एक्स्ट्रा 2-3 फोटो आले ते डिलीट करून टाका. एक्स्ट्रा 2-3 फोटो आले ते डिलीट करून टाकले. बघू शकता इथे बीटमध्ये तुम्हाला फोटो अशा प्रकारे जास्त दिसतील म्हणजे असे एक्स्ट्रा दिसतील. एक्स्ट्रा डिलीट करून टाका ओके. एक्स्ट्रा डिलीट करून टाकल्यानंतर अशा प्रकारे लास्टचा फोटो कुठला यातला हा फोटो आहे कॉपी फॉर लेअर करतो आता. आता बघू शकता इथं तुम्हाला समजून आलं असेल मित्रांनो. बघू शकता इथं कट मारा. कट मारल्यानंतर पुढं एक प्लसवरती जाऊन एक सेप म्हणजे फोटो आपला एक ॲड करून घ्यायचो. 3 डॉट बिल कॉम्पोजिशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत तसंच करा. काय करा 5 लेअर आहेत ते पहिल्यांदा कॉपी करून घ्या. बघू शकता 1 2 3 4 5 कॉपी 5 लेअर करा आणि इथं पेस्ट करून टाका ओके. इथं पेस्ट मारल्यानंतर आता बघू शकता इथं तुम्हाला काय अडचण येणार आहे थोडे अशा प्रकारे. इथं काय करायचं आहे थोडं एक्स्ट्रा दिसतील बघू शकता. इथे एक्स्ट्रा दिले कट करून टाका अशा प्रकारे. एक्स्ट्रा बीटमध्ये कट करून टाका आणि जस्ट आता इथे काय करायचं आहे तर बघू शकता इथं रिप्लेस करून टाकायला इथं कलर फिल ऑप्शन दिसेल आणि दुसरा फोटो हा रिप्लेस करून टाका.
तर बघू शकता मी अशा प्रकारे छोटे छोटे करून घेतो आणि लास्टचे देखील अशा प्रकारे करून घेतो. बघू शकता मी प्रोजेक्ट ओपन करून घेतो. ओके, तर बघू शकता मी प्रोजेक्ट माझा अशा प्रकारे ओपन करून घेतलेलं आहे. सर्व एंडपर्यंत लावून दिलेलं आहे. मी तुम्हाला लावून दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असतो. ओके, तर तुम्ही अशा प्रकारे सेम माझ्या पण फॉलो करून घ्या. फॉलो केल्यानंतर आता काय करायचं ते यायचं प्लसवरती जावा, मीडियामध्ये जावा. एक तुम्हाला अशा पर्यंत PNG दिलं आहे ती ॲड करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जावा, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला कोणताही कलर एक सिलेक्ट करून घ्या आणि थोडं इथं ब्लॅकचा थोडं वाढवा अशा बरं. ओके, थोडं झूम देखील करू शकता. आता मित्रांनो याच्यावरती आपल्याला काही इफेक्ट्स अप्लाय करायचे. ओके, इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट प्रोजेक्ट आपला इम्पोर्टिंग करून घ्या. इम्पोर्टिंग केल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल. जस्ट इम्पोर्ट केल्यानंतर आता बघू शकता मी त्या 3 इफेक्ट दिले आहेत. बघू शकता 1 नंबरचा इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्या. कॉपी इफेक्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये या प्रोजेक्ट ओपन केला त्याच्यावरती या तुम्हाला समजून आला असेल मित्रांनो. ओके, व्हिडिओ न स्किप करता बघा. आता बघू शकता इथे तुम्हाला मोठे मोठे इमेज दिसतील. त्या मोठ्या इमेजला हा इफेक्ट फक्त पेस्ट करून टाका आणि छोटे छोटे असणे इफेक्ट पेस्ट करू नका. त्याला दुसरा इफेक्ट आहे. ओके, तर बघू शकता. तर मी याच्यासोबत 3च आहे ते पेस्ट करून देतो मोठे. ओके, 3 का 4 असतील काय माहीत नाही आपल्याला. बघू शकता 3च आहे. ओके, बॅक या. बॅक आल्यानंतर प्रोजेक्ट ओपन करून घ्या. सेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बघू शकता 2 नंबरचा 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्या. कॉपी इफेक्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन जावा. व्हिडिओमध्ये आल्यानंतर मित्रांनो अजून लाईक सबस्क्राईब केलं कमेंट करून टाका. ओके, लास्टला या. लास्टला आल्यानंतर इथं बघू शकता इथं मी अशा प्रकारे एक फोटो असा घातलेला. ओके, तर एक इथं पेस्ट करून टाका. पेस्ट केल्यानंतर तर बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. ओके, एकदम खतरनाकपणे. तर बघू शकता. ओके, आता इथं बघू शकता इथे पेस्ट करायचं आहे. याला आपण काय करायचं आहे जस्ट स्फुरण गामा इफेक्ट सॉरी वॉबरेंज इफेक्ट सिलेक्ट करून घ्या. मी सिलेक्ट करून घेतो. बघू शकतो वॉबरेंज इफेक्ट आपल्याला भेटून जाईल. तर स्क्रॉल डाऊन करायला पाहिजे. ओके, इथं मिळालेलं आहे. जस्ट स्टँडर्ड सेटिंगवरती जावा आणि जस्ट ओपन करा. ओपन केल्यानंतर 0 करा. 0 केल्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट दिसून जाईल. जस्ट हाच इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घ्या. कॉपी पेस्ट केल्यानंतर आता इथे काळजीपूर्वक बघायचं एका पोर्टला पेस्ट करायचं आहे आणि हा पोर्टला ऑन ॲड करायचा आहे. म्हणजे वॉबरेंज इफेक्ट हाईड करा आणि ह्याला ऑनच राहू द्या. ओके, तर तुम्हाला काय असेल एका ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, तर बघू शकता मी अशा प्रकारे केलेलं आहे. तुम्ही देखील करून घ्या लास्टपर्यंत. ओके, तर मी देखील करून घेतो. तर झालेलं आहे मित्रांनो. बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्टिंग करून घ्या. इम्पोर्टिंग केल्यानंतर 3 नंबरचा काही इफेक्ट आहे तो आपण कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. स्टाईल इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट आणि इथं ही 4 लेअर आहेत ते अशा प्रकारे करून तिथं कॉपी 4 लेअर अशा प्रकारे करून घ्या. केल्यानंतर व्हिडिओमध्ये येऊन जावा. आता बघू शकता इथं काळजीपूर्वक इफेक्ट बघा आणि छोटे छोटे जेवढे इमेज आहेत तेवढे पेस्ट करा त्याला. इथं देखील बघू शकता तुम्हाला 3 इमेजेस सोडायचे आहेत अशा प्रकारे पेस्ट करून आणि त्याला ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट करायचं आहे ॲड करायचं आहे. ओके, ॲड करून घ्या. डेमो प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघितलं असा डेमोमध्ये. ओके, तर जस्ट ओपन करून घ्यायला 0 करून घ्या. तर बुजता असा हाच इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घेऊया. कॉपी इफेक्ट केल्यानंतर याला पेस्ट मारूया. जसं आपण मागं आत्ता केलं त्याला तसं करून घ्या. ह्याला हाईट करा. हाईट केल्यानंतर इथं देखील असं हाईट करा. हाईट केल्यानंतर इथं देखील हाईट करायला लागणार 3 बोट. ओके, इथं केल्यानंतर आता इथे इफेक्ट आपला असाच राहणार आहे. ओके, तर बघू शकता तुम्हाला समजून आला असेल. ओके, तर तुम्ही पेस्ट करून घ्या लास्टपर्यंत. ओके, आता तुम्ही ते 4 लेअर आहेत ते कॉपी केलेले मित्रांनो तर इथं पेस्ट लेअर करून घ्या. अशा प्रकारे तुमचा दिसून जाईल व्हिडिओ एकदम खतरनाक. तर बघू शकता लास्टपर्यंत झालेलं आहे. आता तुमचं इथे यूट्यूब काही लोगो लावून घ्या. ओके, तर व्हिडिओ आता एक्सपोर्ट करण्याची वेळ आहे. 70 टिप्सनं आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करा. तर मित्रांनो आजचा पुढचा कमेंट करा आणि प्रोजेक्ट बनवा. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.